कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र से भाजपा की अधिकृत उम्मीदवार सुलभा गणपत गायकवाड़ के सुपुत्र प्रणव गायकवाड़ ने आज उल्लासनगर 4 में व्यापारी संगठन के अध्यक्ष हरीश कृष्णानी के साथ दुकान में डोर टू डोर प्रचार किया। इस दौरान उन्होंने दुकानदारों से मुलाकात कर भाजपा के विकास कार्यों और माता सुलभा गायकवाड़ की योजनाओं को लेकर चर्चा की। प्रचार को क्षेत्र के लोगों और व्यापारियों का अच्छा प्रतिसाद मिला। प्रचार अभियान के दौरान प्रणव गायकवाड़ ने मतदाताओं से भाजपा को समर्थन देने और सुलभा गायकवाड़ को विजयी बनाने की अपील की। इस रैली में भाजपा वरिष्ठ नेता नरेंद्र राजानी, भाजपा मंडल अध्यक्ष विकास गुर्जर, कमल पंजाबी, संजय रामल खयानी, विक्की गुरनानी, उदय पाटिल, योगेश महात्रे, विनायकी पाटिल, जय शर्मा, भगवान परदेशी, भावेश टोल, सूर्यकांत तरे, पिंकी सिंह, सुनीता चौधरी सहित बड़ी संख्या में कार्यकर्ता शामिल हुए थे। सभिनी के जय झूलेलाल। असां कार्य सम्राट आमदार गणपत शेठ गायकवाड़ उन्हनि जी धर्म पत्नी सुलभाताई गायकवाड़ बीजेपी तरफा चुनाव लड़ी रही है। तो तव्हां सभिनी के निमाणी वेनती है, झूलेलाल साईं तरफा तव्हांखे सभिनी के वेनती है, भारतीय जनता पार्टी के वोट कंदा, सुलभाताई के वोट कंदा, भारी बहुमतन सां जिताईंदा। बोलो जय श्री राम, जय श्री राम, लाल सभई चो झूलेलाल, भारत माता की जय। आज भारतीय जनता पार्टी उल्हासनगर 4 मंडळातर्फे उल्हासनगर व्यापारी संघटनातर्फे ओटी चौक ते विनस इथपर्यंत महारॅली काढण्यात आली आणि आमच्या पूर्ण व्यापारी संघटनेच्या उल्हासनगरच्या सर्व सुलभाताईंना पाठिंबा आहे। तसेच आमचे सर्व उल्हासनगरचे पदाधिकारी तसेच सगळे इथले नागरिक, महिला मंडळ हे सगळे सुलभाताईंच्या पाठीशी उभे आहेत आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी काढलेली जी लाडकी बहीण योजना आहे यांचा आमच्या उल्हासनगरच्या तमाम महिलांनी लाभ घेतलेला आहे आणि सर्व महिलांमध्ये हर्षोल्लासाचं वातावरण आहे। त्यांच्या सांगण्यानुसार ते तर मतदान करणार आहेतच, पण त्यांच्या पूर्ण परिवारालाही ते मतदान करायला घेऊन जाणार आहेत। तर आमच्या विन या सुलभाताईच असणार आहेत। सुलभाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, एकच वादा, गणपत दादा, भारतीय जनता पार्टीचा जय हो। हरिओम, जय श्री राम। आज भारतीय जनता पक्ष कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील कार्यसम्राट आमदार श्री गणपत शेठ गायकवाड यांच्या प्रचारार्थ आता त्यांच्या धर्मपत्नी सौ सुलभाताई गायकवाड या आमच्या उमेदवार आहे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या, त्यांच्या समर्थनार्थ आणि त्याच्या प्रचारार्थ आम्ही 4 नंबर मंडळामध्ये व्यापाऱ्यांतर्फे आणि सर्व व्यापाऱ्यांचे जो सामाजिक व्यापारी जो वर्ग आहे तो समाजाचा महत्वपूर्ण कणा आहे, त्यांचं समर्थन आम्हाला लाभलेलं आहे। त्यांचे जे व्यापारीचे अध्यक्ष आहे श्री हरीश कृष्णानी सेठ, त्याचबरोबर आमचे नरेंद्र राजानी साहेब यांच्याबरोबर आणि आमचे मंडळाचे जे अध्यक्ष आहे विकास गुर्जरजी आणि जिल्ह्याचे जे उपाध्यक्ष आहे श्री कमल पंजाबीजी यांच्या सहकार्याने आम्ही या प्रचाराची रॅली काढलेली आहे। संपूर्ण व्यापाऱ्यांचं आम्हाला जनसमर्थन लाभलेलं आहे। या व्यापाऱ्यांचं आश्वासन दिलेलं आहे की संपूर्ण 4 नंबरचे जे मत आहे ते आम्ही व्यापाऱ्यांचं पूर्ण समर्थन सुलभाताईंच्या मागे उभे करणार आणि भारतीय जनता पक्षाला ज्या परंपरागत हे आमचे व्यापारी आमचे समर्थक आहेत त्या परंपरागत मतदारांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की तुम्हाला सुलभाताईंना आम्ही बहुमताने निवडून करू विजयी करून देणार। आणि या व्यापाऱ्यांना आम्ही गणपत शेठ दादा यांच्याकडून एक आश्वासन देऊ इच्छितो की तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सुलभाताईंच्या मार्फत आम्ही विनाविलंब सोडवले जाणार आणि त्यांना काही त्रास होत असेल, गुंडागर्दी असेल, समाजामधील व्यापाऱ्यांवरती काही दादागिरी कोणी करत असेल त्या सर्वांचा इथं आम्ही एकदम आम्ही यांचा पूर्ण आम्ही त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आपण निश्चिंत राहावं आणि भारतीय जनता पक्षाला समर्थन द्यावं आणि सुलभाताईंना बहुमताने निवडून द्यावं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय झूलेलाल, जय श्रीराम, जय भीम। भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा सुलभाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, गणपत शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज 500 साल बाद प्रभु श्री राम जी अपने मंदिर में विराजमान हुए हैं। ये जो प्रयास है भारत के माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब की वजह से ये हिंदुत्व की लाट जो आई है, लोगों के प्यार की परिसीमा हमें मिल रही है, लोगों का सहयोग मिल रहा है। आज ये हिंदुत्व का भगवा झंडा हर घर में लहरा रहा है। इसका कारण है भारतीय जनता पार्टी। और आज सभी व्यापारी भाई घर घर से हमें जो प्यार और हिंदुत्व के लिए ललकार मिल रही है, हम ये आश्वासित करते हैं कि भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार सौ सुलभाताई गायकवाड़ ये भारी मतों से विजयी होके भगवा लहराएंगे। जय श्री राम, जय श्री राम।